उपजला भाव महाराज उद्यापासून दारू बंद. 20 वर्षाची सवय काम करत जात आणि नेमकं त्याच्या घराकडे जाताना दुकान दारूचं. पण त्यांनी ठरवलं रात्री कीर्तन ऐकलं आपण उपजला भाव पक्क. आणि चमत्कार बघा त्या दुकान जसं जसं जवळ येत होतं तसं तसं तो कट्टर होत होता. नाही जायचं जवळ येते, नाही जायचं जवळ येते. आणि असं ते मनात आता ती सवय 20 वर्षाची महाराज तुम्हाला काय नावं ठेवतं तुमचंच आहे ना. आता तुम्ही कीर्तनाला बसला सकाळी ग्रामपंचायत लागू द्या बरं कसली समानता कसलं काय आलं लगेच सकाळी काउंटिंग सुरू. इथं इतकी मते तिथं तितकी मते उपजला काय ह्याला कट्टरता लागते ह्याला प्रारब्ध लागतं महाराज. आणि कसं तरी दुकानाचं गेट त्यांनी बघितलं आणि मनाला आवरून पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्यांनी श्वास टाकला. 20 वर्षात जे घडलं नाही त्याच्यावर आज विजय मिळवला. चल या खुशीत दारू पाजतो. विठ्ठल जे 20 वर्ष करू शकला नाहीत असा पुरुषार्थ आज झाला. काय उपजला कट्टरता. ठरवलं ना इतकं पक्क पाहिजे की ते बदललंच नाही पाहिजे म्हणून तो कोपराय घडले. एकदा संसार सोडला जाळोणी संसारा बैसलो. एकदा सोडला पुन्हा नाहीच. एक लक्षात ठेवा एक कट्टरता आहे आणि त्याला देवाची प्रार्थना देवाला प्रार्थना करावी लागते. देवा चुकून भाव जन्माला आलाय ह्या भावाला या भावनेला तू टिकव. आणि ते टिकवण्यासाठी त्या एरियामध्ये लोक राहावं लागतं. जर विद्वान असाल ना तर मूर्ख माणसं जवळ करता येत नाही. आणि मूर्ख माणसं रागवल्याशिवाय राहत नाही. का त्यांच्या विरोधामध्ये अभ्यास करायला बसलं महाराज जाऊ द्या ना किती दिवस करताय. माझं सांगतो तुम्हाला मी सुरुवातीला अभ्यास करत होतो. जेव्हा अभ्यासाला लागलो 78ला तर 98ला आमच्या घरातले लोक विचारायले महाराज किती दिवस अभ्यास करताय. आम्ही ऐकलं अभ्यासाने डोकं खराब होतं. उपजला काय भाव आहे बघा काय विचार आहे त्यांचे. किती दिवस 98ला अरे पण अजून राहिलंय थोडं 2-3 वर्ष करू दे जरा. काय गरज काय किती दिवस जन्म गेलं ना तारुण्य गेलं ना. याचं नाव आहे संगत. मरेपर्यंत जो विद्यार्थी असतो त्याला विद्वान म्हणतात. नाही तर हेच कीर्तन दुसरीकडे दुसरंच कीर्तन तिसरीकडे. आमचा एक मित्र आहे तो आयुष्यभर 2च कीर्तन काल्याचं कीर्तन आणि आदल्या दिवशीचे कीर्तन. पूर्वी असं असायचं आमच्या काळामध्ये काल्याचं कीर्तन आणि संध्याकाळचं कीर्तन एकच ठेवायचं. एक पाकिट देता यावं म्हणून 2 कीर्तन कुठेही गेले की 2 कीर्तन संध्याकाळी सकाळी संध्याकाळी सकाळी. संसार झाला हो त्याच्यावर उपजला. 3रं कीर्तन मी विचारलं चाललं कसं काय. एक गाव आहे का म्हणे महाराष्ट्रात आणि त्या काळात रेकॉर्डिंग नव्हती. आता हाच अभंग तुम्ही पिंपळनेरला ऐकला हाच अभंग तुम्ही आज ऐकताय. सेम असतं तर तुम्ही लगेच उठले असते. मटेरियल वेगळं आहे नाही जरा अभंग सेम आहे पण मटेरियल वेगळं आहे. पण त्याच्यासाठी कट्टरता लागते त्यासाठी अभ्यास लागतो त्यासाठी जीवन लागतं. काय नाही सांगितलं हे पण कळायला पाहिजे. काही कीर्तनकार मी बघितलेत जिथं खा करतात ना तिथंच ते खा करतात. खोकला नसला तरी खा करतात. हे का असतात माहिती का यांच्या कुळातलं ते प्रकरण. विठाला टेप लावा त्यांचा टेप आणि त्यांना कीर्तन करावं टेप लावा. 1 मिनिटामध्ये फरक पडणार नाही. दोघांचा आवाज एकाच वेळेस सारखा येईल महाराज. माझा अर्थ चुकीचा आहे. लाभ होत नाही या लोकाला. भुक्तये न तो मुक्तये म्हणतात. लोकप्रसिद्धी मिळेल पैसा मिळेल मान मिळेल पण जो सन्मान असतो तो सन्मान नाही मिळत. जर
रोज भाव टिकला, शेवटपर्यंत टिकला ना तुम्हाला, शेवटीचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस. जेवढे डॉक्टर आहे, जेवढे वकील आहेत, जेवढे कलेक्टर झालेले आहेत, यांच्या चरित्राचा तुम्ही अभ्यास करा. तो भाव टिकलेला आहे त्यांचा. तरुणपणामध्ये हजार प्रलोभनं असताना देखील वेळेवर लक्ष देऊन 12-12 तास, 16-16 तास लाईटीच्या खाली अभ्यास केलेला आहे. तुम्ही सगळ्या मोठ्या लोकांची चरित्र आहे का? रस्त्यावरच्या दिव्याच्या खाली अभ्यास केला आहे. आता घरात लाईट आहे, टेबलवर लाईट आहे, टेबल लॅम्प, तरी ते पोरगा अभ्यास करत नाही. म्हणून खूप अवघड आहे बरं का. महाराज लोकांची पोरं महाराज होणं खूप अवघड गोष्ट आहे. उपजाला हाच भाव नाही उपजत. कोणत्याही नेत्याची मुलं, कष्ट करणाऱ्याची मुलं होणं अवघड आहे. सुविधा मिळतात, भाव जन्माला येत नाही. आपल्याला हे करतो, कशा करता करायचं म्हणते. गरिबी असते, सलते ती. कलेक्टर होतो, त्याला गाडी मिळते, बंगला मिळते, त्याच्या पोराला जन्माला आल्यानंतर ते मिळालेलं असतं. तो मग तो कष्ट कशाला करायचं. भावच जन्माला येत नाही. ऐश हे जीवन नाही आहे माणसाचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे जीवन नाही. जीवन काय? लाभ नाही या परता. जो भाव उपजला आणि तो जर टिकला ना, शेवटीचा दिवस गोड व्हावा. तुम्हाला त्याच्याही पुढे जाऊन सांगतो ना, चांगलं राहण्यासाठी कष्ट करावं लागतं. तुम्हाला डॉक्टर म्हणून घ्यायचं आहे ना, 4 वर्ष कष्ट करावे लागतील. कष्ट 4 वर्षानंतर लोक तुम्हाला डॉक्टर मानतील. भागतं का तेवढ्यानी? बोला ना. 4 वर्ष झाले, डॉक्टर पदवी मिळाली, प्रॅक्टिस कोण करणार? प्रॅक्टिस म्हणजे कट्टरता. जे शिकलात तुम्ही ते मरेपर्यंत तुमच्या लक्षात ठेवणं म्हणजे कट्टरता. नाहीतर 2 वर्ष गुण आला. बरेच डॉक्टर आहेत ते आणि माशाच आहे त्यांच्या दुकानामध्ये. जा तुम्ही हॉस्पिटलमध्ये बघा, काहीच नाही, काहीच नाही. तेच कधीही आपले पेपर वाचतायत. जगात कुठं, अरे तू कोण आहेस? डॉक्टर आहेस. माणसं वाचणं, राजकारण काय वाचतो? लाभ नाही या परत. म्हणून हे जो अभंग आहे ना, या अभंगाचं एवढं पतन झालंय. याजसाठी केला होता हा अभंग लग्नाचा आहे. याजसाठी केला होता ठास, शेवटीचा दिस लग्नाचा अभंग आहे हा. आणि 10व्याला वापरतात. त्याचं चरण बघा. तुका म्हणे मुक्ती परिडिली मी मुक्ती. तुकोबाराय म्हणतात मी मुक्तीबरोबर लग्न करतोय. आता 4 दिवस आहेत ना पुढचे माझे हनीमूनचे. वाईट नका वाटून घेऊ. आता दिवस 4 आणि तो वापरतात कुठं 10व्याला. आणि तुम्हाला वाटतं हाच अभंग आहे, त्याला वाटतं चांगलं झालं. अरे कुठं पतन आहेत. त्या अभंगाने तुझी संगत केल्यामुळं तो पतित झाला. विठाला आता निश्चिंतीने पावलो लाभ नाही या परता. निश्चिंत राहण्यासाठी कष्ट आहेत. 2-4 एफड्या टाका, पुढचं जीवन निश्चिंत राहतात महाराज. कमवून ठेवा. किती करोना येऊन इथं काही येऊ, ज्यांनी साठवण केलेली आहेत ते बिंदास असतात. शेतकरी करोनामध्ये उपाशी मेला नाही महाराज. 4-4, 5-5 पोती धान्य पडलेले त्याच्या घरात. मेले शहरातले लोक, ज्ञानी लोक. 2 दिवसाचं दळून आणलेलं आहे. पावशेर डाळ, 2 बटाटे, 2 मिरच्या, आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन. आणि ही सवय लय वाईट. हल्ली 2-4 ॲप निघालेले आहेत. ऑर्डर करा, घरात जेवण मिळते. मी तरी करोज टायमाला म्हणतोय 2-4 बटाटे आणि 2-4 दिवसाचं होतं. पण आता तर अजिबात नाही. घरी गेले की ॲप करतात, तुमचं जेवण हॉटेलातून येतं. आता तर घरात काहीच नाही. चहा नाही, साखरही नाही. ऑर्डर केली की चहा येतो, ऑर्डर केली की काय येतं. नाही कळालं तुम्हाला. त्या ऑर्डरच्या नादामध्ये आळशी झाला तर शरीर खराब झालं तुमचं. लाभ नाही
या परत आणि याच्या पुढचा एक टप्पा तुम्हाला शेवटचा टप्पा सांगतो. जो भाव आहे ना त्याचं स्वरूपच तुम्ही असता. सद्भाव जन्माला आला संत व्हाल, दुर्भाव जन्माला आला दुर्योधन व्हाल, भाव चुकला तुम्ही चुकाल. आणि यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. जसं तुमचं अंतःकरण असेल तसं तुम्ही व्हाल. देवाची भावना करा, लोक भगवान बाबा आणि वामन भाऊ सारखे तुम्हाला देव मानतील. हा भावनेचा प्रश्न आहे. पुन्हा एकदा हा माणसंच आहेत, पण भाव बदलला पूज्यत्व आलं. जे पूज्य आहेत त्यांचे लफडे ऐकले, भाव संपला. म्हणून उपजला भाव परमार्थाच्या विषयी, माऊलीच्या विषयी, ज्ञानेश्वरच्या विषयी भाव उपजला, तो भावच फळ देणार आहे. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर म्हणा, चाल म्हणा. तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. तुझे पाय